दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। नाशिक शहरात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून आता नागरिकांची गर्दी ओसरली आहे। नागरिकांनी सोशल मीडियावरील कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन प्रशासनाने केलंय। सोशल मीडियावरून पेट्रोल डिझेल संपणार असल्याच्या चुकीच्या अफवा पसरवल्या जात असल्यानं मध्यंतरी नाशिकमधील पेट्रोल पंपांवर नागरिकांची प्रचंड गर्दी उसळली होती। प्रशासनाच्या खुलाशानंतर ही गर्दी आता काहीशी ओसरू लागली आहे। मात्र सोशल मीडियावरील अफवांचा भडीमार अजूनही सुरूच आहे। या गोंधळामुळे अनेक नागरिक घाबरून गरजेपेक्षा जास्त इंधन भरून घेत आहेत। मात्र प्रशासनानं आणि असोसिएशननं स्पष्ट केलंय की शहरात इंधनाचा कोणताही तुटवडा नसून पुरवठा पूर्णपणे सुरळीत आहे। नमस्कार, माझं नाव रवी जैन। होम सर्व्हिस स्टेशन बीपीसीएलचा आउटलेट आहे त्र्यंबक नाक्याला। आता हे जे आपण प्रत्येक पंपावर बघतोय गर्दी आहे आणि लोकांचं असं म्हणणं की डिझेल संपलंय, पेट्रोल संपलंय, काय मिळणार नाहीये। हे कृपया करून तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनंती आहे, या अफवांवर लक्ष देऊ नका। भरपूर साठा आहे, सगळं आहे। तुम्ही एक काम करा, जर तुम्हाला मन शांतीने जगायचं असेल तर व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम आणि फेसबुक 1 महिन्यासाठी डिलीट करून टाका। बरेचसेच लोक इथे जे आहेत ना, ते व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम आणि फेसबुक युनिव्हर्सिटीचे ग्रॅज्युएट होऊन येतात आणि ती गर्दी करतात आणि अफवा पसरतात तिकडनं। कोण कुठे बसतो, एक पोस्ट टाकतो, त्याच्यावर ऐकतात, त्याची ऍक्च्युअल फॅक्ट आणि परिस्थिती काय ते न विचारता प्रत्येक ठिकाणी गर्दी करायला सुरू करतात। हो, प्रत्येक पंपावर गर्दी आहे, काही पंपावर डिझेल किंवा पेट्रोल नाही आहे, त्याचं पण एक कारण आहे। तो कारण जाऊन विचारा ना त्या पंपवाल्याला की बी का भाऊ तुझा पंप बंद आहे, इथं पंप बंद आहे, तिथे पंप बंद आहे, पेट्रोल नाही, डिझेल नाही, असं काहीच नाही आहे। देशाकडे भरपूर माल आहे। ओएमसी कडे हे जे आहेत बीपीसीएल, एचपीसीएल, आयओसी यांच्याकडे भरपूर साठा आहे। तर कृपया करून कुठल्याही पंपावर जाऊन गर्दी करू नका। तुमचे 2-2 तास, 3-3 तास घालू नका। तुम्हाला रोजचं जेवढं पेट्रोल लागतं फक्त तेवढंच घ्या, एक्स्ट्रा घेऊ नका। आता मला एक सांगा, तुम्हाला 1 महिन्याचं घरचं राशन तुम्ही 15 दिवसात संपून टाकलं तर काय होणार? तीच परिस्थिती सध्या अशी चालू आहे। तुम्हाला जेवढं लागतोय ना त्याच्यापेक्षा जास्त घेतायत। आम्ही काही महिन्यांपासून आम्ही बघतोय, ज्याला 50 रुपयाचा जो पेट्रोल लागायचा रोजचा, तो 500 रुपयाचा टाकून जातोय। अहो, तुम्ही तुमचाच पैसा बर्बाद करताय ना, पुढचे 10 दिवसाचा पैसा इथं अडकून। कृपया करून तसं करू नका। आपल्याकडे भरपूर माल आहे, भरपूर साठा आहे। पंतप्रधानांनी जे सांगितलंय त्याचं तुम्ही इकॉनॉमिकली व्हॅल्युएशन करा की त्यांनी का बरं असं सांगितलंय। त्यांनी असं सांगितलं नाहीये की तुम्ही गोल्ड घेऊ नका, सिल्वर घेऊ नका किंवा पेट्रोल डिझेल वापरू नका। तुम्ही त्याचं ना इकॉनॉमिकली काय आहे, इकॉनॉमिक स्टेटस काय आहे, त्याच्याने आपल्याला काय फायदा होणार त्याचा स्टडी करा आणि मग पुढे त्याच्यावर करा। परत एकदा हात जोडून विनंती आहे, अफवांवर लक्ष देऊ नका। व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम, फेसबुक ग्रॅज्युएट बनवू नका। जे आहे ना फॅक्ट बघा आणि मग पुढे करा। नमस्कार। न्यूज ब्युरो, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक।